असा मिळालेला आहे। पहिल्याच पावसात जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू झालेली आहे। जोरदार पावसानंतर जायकवाडी धरणात 4837 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू झाली। जायकवाडी धरणात 4.50% पाणी साठा आहे आणि काल झालेल्या जोरदार पावसानं जायकवाडीत 0.5% पाणी साठा वाढलेला आहे। पुन्हा एकदा मोहसिनकडे जाऊया। मोहसिन, मगाशी आपण पावसाची परिस्थिती सांगत होतास, पण आता जबरदस्त आणि जोरदार पाऊस झाल्यानं मराठवाड्याला दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल। नक्कीच सौरभ, आपण पाहिलं तर मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात प्रचंड असा दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळत होती। अनेक धरणं तलाव कोरडी पडली होती आणि त्यातच जायकवाडी धरणात देखील पाणी साठा हा फक्त 3% आला होता। त्यामुळे मोठी चिंता वाढली होती। मात्र अशात आता मान्सून दाखल झालेला आहे आणि कालपासून पावसाने जोरदार हजेरी जी आहे तर लावली आहे। याचा परिणाम म्हणजे मराठवाड्यातील तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात देखील पाण्याची आवक सुरू झाली आहे। कालपासून 0.5% पाणी साठा जो आहे तो धरणात वाढलेला आहे। अजूनही जे आहे तर 4000 पेक्षा अधिकने पाण्याची जी आवक आहे ती सुरू आहे आणि हवामान विभागाने आज देखील पावसाचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे आज देखील मराठवाड्यातील अनेक भागात पाऊस होऊ शकतो। जायकवाडी धरणातील परिसरात देखील पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी हा मोठा दिलासा मराठवाड्याला मिळालेला आहे आणि या पुढील काही दिवसात होणारा पाऊस कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यानंतर जायकवाडीतील पाणी साठा कसा वाढतो हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र कालपासून जो पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे कुठेतरी मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे। सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स मोहसिन आम्ही तुमच्याकडून घेणार आहोतच। तुर्तास धन्यवाद।